राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्या सातत्यानं बदलत असतात, कारण त्यांची जबाबदारी बदलत असते. याच राजकीय सारीपाटावरच्या सोंगट्या कधी वजीर असतात, कधी मुख्य भूमिकेमध्ये. आणि याच बदलण्याला आपण आता आपल्याकडे पक्ष बदल म्हणू लागलेलो आहोत. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जेम विशेष. गेले अनेक दिवस ज्याची चर्चा होती ते ऑपरेशन टायगर पूर्ण झालंय अशी माहिती मिळते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे म्हणजेच ज्याला उबाठा म्हणतात त्या उबाठाचे 6 खासदार फुटून बाहेर पडले आणि त्यांनी आपला स्वतंत्र गट पहाटे पहाटे स्थापन केलेला आहे. या गटानं आपल्या संबंधित सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे आणि मान्यता सुद्धा मिळवलेली आहे. हे सगळे खासदार आपला वेगळा गट आत्ता बनवतायत, पण ते लवकरच शिवसेनेमध्ये विलीन होतील अशी सुद्धा चर्चा कानावर येते. आता उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांची साथ सोडली आणि ही मंडळी स्वतंत्र गट स्थापन करता झालेली आहेत. उबाठातून बाहेर पडलेल्या गटात आहे कोण कोण त्याची यादी पटकन पहा. ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आहेत. परभणीतले खासदार संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आहेत. शिर्डीतले खासदार हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर हे खासदार आहेत. संजय देशमुख यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार आहेत. तर ईशान्य मुंबईमधून संजय दीना पाटील यांनी बंड केलंय असं समजतं. या बंडखोरांच्या 6च्या संख्येनंतर उद्धव ठाकरेंकडे फक्त 3 जण उरलेत. त्यांची नावं आणि त्यांचा तपशील समोर येतोय. उद्धव ठाकरेंसोबत दक्षिण मुंबईतून नेतृत्व करणारे खासदार अरविंद सावंत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आहेत आणि नाशिकमधले राजाभाऊ वाजे आहेत. ठाकरेंचे खासदार नाराज होते म्हणून ते फुटले असा दावा सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेता संजय शिरसाट यांनी केलाय. मात्र हा दावा उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांना पटत नाहीये. पक्षामध्ये जे तुमची नाराजगी आहे, आपसामधले असलेले मतभेद आहेत, खासदाराबद्दल असलेली तुमची वागणूक आहे, पदाधिकाऱ्याबद्दल असलेली तुमची वागणूक जी आहे, यासाठी त्या खासदाराने सिनियर लोक आहेत ते सर्व, त्यांना त्यांचं राजकारण कळतं ना. अनेक लोक 3-3, 4-4 टर्मचे खासदार त्यांच्या बरोबर ते आहेत. आणि ते जर नाराज असेल तर त्या नाराजीचा ठपका इतरांवर ठेवण्यापेक्षा पक्षाच्या अंतर्गत काय चाललंय याच्यावर त्यांनी चिंतन करायला पाहिजे. संजय शिरसाट इतकं नमक हरामी तर कोणी केलेलं नाहीये. रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःच कोणतंही श्रम नाही, स्वतःच कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलं सुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावर निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. महाराष्ट्रामध्ये एकदा मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंसाठी हे ऑपरेशन टायगर इतकं महत्त्वाचं का होतं? ऑपरेशन टायगरच्या बाबतीत चर्चा करत असताना लक्षात घ्यायला हवं की तृणमूलमध्ये फुटीमुळे ऑपरेशन टायगरला आपोआपच वेग मिळालाय. तृणमूलमधली फूट स्पष्ट झाली. तिथल्या फुटीर खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला. यामुळे शिंदेंची सत्तेत घासाघीस करायची ताकद वाढली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ज्याला NDA म्हणतात, त्यात शिवसेनेचं महत्त्व कायम राहावं याच्यासाठी शिंदेंनी आपली धडपड सुरू केली. मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक मंजूर होण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सध्या
लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी संख्याबळ अत्यंत गरजेचं आहे। याचसाठी ठाकरेंचे खासदार लगबगीनं शिवसेनेत घेतले जाणार आहेत का, हा प्रश्न उरतो। शिंदेंच्या पक्षाचे सध्या नितीश कुमार यांच्यापेक्षा खासदार जास्त झालेले आहेत आणि यामुळे आता एनडीएतला चौथा मोठा पक्ष म्हणून शिंदे स्वतःला स्थापित करू पाहतायत। मात्र अजूनही ते तेलुगू देशमपेक्षा कमीच आहेत आणि मोदींचं सरकार हे नितीश आणि तेलुगू देशमच्या चंद्राबाबूंच्या सोबतीनं उभं आहे। काय आकडेवारी आहे, पटकन आपल्या समोर येते। भारतीय जनता पार्टीकडे 240 स्वतःचे खासदार आहेत, एनसीपीआय या नव्यानं जन्मलेल्या पक्षाकडे 20 आहेत, तेलुगू देशमकडे 16 आहेत, जनता दल संयुक्तकडे 12 आहेत, शिवसेनेच्याकडे सध्याची संख्या 7 आहे, ती बदलून 13 होऊ शकते। जेडीयूचा आकडा मग 12 होऊन जाईल आणि तो 12 राहिल्यानं ते शिवसेनेपेक्षा खाली घसरतील। एलजेपी यांचे 5 आणि अन्यचे 13। एकूणात ही सगळी परिस्थिती विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घ्यायला हवी। त्या निमित्तानं प्रवीण पुरं काय सांगतात ऐकूया। मोदी सरकारला देशामध्ये डिलिमिटेशन करून घ्यायचं आहे आणि ते विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले। विरोधी पक्षांना पटवता त्यांची अडचण झाली आणि ते बिल फेटाळलं गेलं, सरकारची नामुष्की झाली। आता हे बिल पुन्हा आणण्याचा प्रयत्न सरकार करते, यासाठी जमवाजमवी करण्याचा प्रयत्न जो सुरू होता, त्या जमवाजमीचा भाग म्हणजे ऑपरेशन टायगर असं म्हणता येईल। लोकसभेतली स्ट्रेंथ वाढवावी यासाठी सत्ताधारी प्रयत्नाला होते। त्यात डीएमकेचे 22 खासदार हे आता एनडीए कडे वळतील अशी परिस्थिती निर्माण झाली। याशिवाय शिवसेनेचे 6 खासदार या माध्यमातून ही स्ट्रेंथ 2/3 पर्यंत पोहोचेल असा प्रयत्न सरकारचा होता। त्याला हातभार लावलाय एकनाथ शिंदेच्या गटाने। सध्या उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये काहीही घडलं आणि अगदी त्यांच्या गटामध्ये काहीही घडलं तर सगळ्यात आधी संजय राऊत पुढे येतात। त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांच्या बंडानंतर संजय राऊतांचं वक्तव्य स्वाभाविक होतं, पण तसं घडत असताना जी एक किमान मर्यादा पाळायची असते ती संजय राऊतांनी पाळलेली नाही। नवी दिल्लीत आपल्या कोठीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकदा नाही तर 2दा फुटलेल्या खासदारांना चक्क शिव्या दिलेल्या आहेत। एकीकडे राजकीय संस्कृती खराब होतीये असा आरोप हीच मंडळी करतायत आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा संतापही यांना आवरता येत नाही। प्राप्त स्थितीमध्ये उद्धव ठाकरे शिवीगाळ करणाऱ्या संजय राऊतांना थांबवतील अशी अपेक्षा बाळगणं अत्यंत गैरलागू आहे, कारण राऊत काही आज पहिल्यांदाच शिव्या देत नाही आहेत। ते जेव्हा उद्धव ठाकरे सत्तेत आले आणि सत्तेतून बाहेर गेले तेव्हापासून आज तागायत मिळेल तेव्हा, मिळेल तिथे, मिळेल तेवढी, मिळेल तशी शिवी देतच असतात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है। मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा। तुम्ही अशी शिवी का दिली हा प्रश्न राऊतांना विचारला तर ते म्हणतात मराठीत म्हणे असंच बोलतात। कुठला मराठी माणूस रोज उठून सार्वजनिकरित्या असा शिव्या देणारा राऊतांना भेटलाय ते एक दिवशी त्यांना विचारावं लागेल। असो, 6 खासदार सोडून गेल्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हे विसरता कामा नये। काँग्रेसनंतर कोणत्या पक्षातून सर्वाधिक नेते बाहेर पडले असतील तर आजच्या घडीला तो ठाकरेंचा पक्ष आहे असं म्हणायला हवं, लिहायला हवं। ऑक्टोबर 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाले।
त्यावेळेला त्यांनी जनमताचा अनादर केला आणि भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी विचारविरोधी पक्षांच्या सोबत स्वतःचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. ठाकरेंच्या अडचणी वाढल्या त्या तेव्हापासूनच. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी विचाराच्या आधारे 40 आमदार आपल्यासोबत घेतल्याचा दावा केला. त्यानंतर सलग 3 वर्ष अनेक जिल्ह्यातले माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी हे ठाकरेंना सोडून गेले आहेत. गेल्या 4 वर्षात ठाकरेंची सत्ता गेली आहे, पक्ष गेलाय, चिन्ह गेलंय. आता उरले आहेत केवळ 20 आमदार आणि 3 खासदार. एकाही मोठ्या महापालिकेत त्यांच्याकडे सत्ता नाही. सतत फुटणारा पक्ष अशी उबाठाची ओळख बनलेली आहे. दरवेळेला फुटीची चर्चा देशात कुठेही झाली सुरू तर लगेचच त्या ठाकरेंच्या ही गटाचा उल्लेख स्वाभाविकपणे आत्तापर्यंत होत आलाय आणि तोच उल्लेख आज या ना त्या प्रकारे खरा होताना दिसतोय. राजकारणामध्ये नाराजांना शांत करावं लागतं, त्यांची समजूत काढावी लागते. उद्धव ठाकरे हे करत नाहीत असा त्यांच्याच पक्षातल्या लोकांचा आरोप आहे. याच्या जोडीला जर नाराजी आहे तर ती उघड होत नव्हती, पण त्याला फोडणी मिळत होती ती संजय राऊतांच्या रोजच्या वाचाळपणामुळे. 2019च्या ऑक्टोबरपासून आज तागायत उद्धव ठाकरेंनी एकामागोमाग एक अनेक चुका केलेल्या आहेत. त्याची यादी आम्ही आपल्या समोर मांडतोय. पहिला आक्षेप हाच की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधलं. राऊत काहीही दावे करत असले तरी पण बहुतांश नेते आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या या निर्णयाला सहज पचवू शकले नाहीत. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये हा निर्णय चुकला होता हे जनतेनं ठाकरेंना सांगितलंय. उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाहीत ही तक्रार काही आजची नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ही तक्रार दीर्घ काळापासून. प्रचारासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी अनेक नेते सतत पायाला भिगरी लावतात. उद्धव ठाकरे मातोश्रीतच राहतात. घरात बसून पक्ष चालवता येत नाही याचा इतिहास साक्षीदार आहे. हे उद्धव ठाकरेंना कोण सांगणार? ठाकरेंभोवती विशिष्ट नेत्यांचं वर्तुळ आहे. या नेत्यांच्या व्यतिरिक्त ठाकरे इतर कुणाशी फारसा संवाद ठेवत नाहीत. संपर्क तर दूरच राहिला. संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब हे तिघे ठाकरेंपर्यंत कुणालाही पोचू देत नाहीत अशी सार्वजनिक तक्रार तुम्हाला ठाकरे गटात ऐकू येईल. तुमचं ऐकू पण तुमच्या मुलाचं का ऐकायचं हाही आता एक नवा मुद्दा उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचा ठरणार आहे. आदित्य ठाकरे याला प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं जातंय हे आता पुढच्या पिढीतल्या नेत्यांना पटेना झालंय. 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही बंड रोखू शकले नाहीत. राज्याची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हाताशी असूनही त्यांना बंड होणार आहे याची पूर्वकल्पना नव्हती असं म्हणावं लागेल. राजकारणात सतर्क असणं आणि प्रतिस्पर्ध्याच्या एक पाऊल पुढं राहणं ही काळाची गरज असते. न्यायालय आणि निवडणूक आयोग या ठिकाणी असलेल्या खटल्यांमध्ये ठाकरेंचा 2022 पासून पराभवच होतोय. पक्षांतर विरोधी कायद्यापासून कसं सुटायचं हे आता आमदार खासदारांना चांगलंच समजलेलं आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा महाराष्ट्रात असो की कुठल्याही पक्षाच्या बंडखोरीची चर्चा देशात असो, नाव येतं आणि ठपका ठेवला जातो तो भाजपावर. देशात भाजपा पक्ष फोडतीये असा आरोप सातत्यानं लागतो. जे फुटून जातात ते विकासासाठी आपण फुटलो असं म्हणतात. जे फुटत नाहीत ते भाजपाकडे बोट दाखवतात. त्यांना उत्तर देण्यासाठी मग भाजपच्या नेत्यांना असं पुढे यावं लागतं. उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी त्यात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही.
भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार? त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच.